गोवारी हत्याकांडामधले आपण त्यावेळेचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं. काल हाथरसचं हत्याकांड झालं की 100च्या वरती लोक मृत्युमुखी घडलेले आहेत. अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे काय असा माझा सवाल आहे या सरकारला, पोलीस प्रशासनाला. या अशा प्रकार म्हणून आमचे बळी, आमच्या समाजाचे बळी देताय की काय तुम्ही? म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता. स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता. तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही. म्हणून ही जनता 1 जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे. प्रशासनाने आपल्या द्वारे सांगू इच्छितो, प्रशासनाने आता देखील शहाणं व्हावं, लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे. दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी. आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या द्वारे सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. बघू ते पत्रकारांमध्ये जरा थांबत जरा तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळाली. सरकारने त्याच्या नावे दस्तवेज त्यावेळेला 1960ला हा केलेला आहे. आज आम्ही कलेक्टरकडे सांगितलं की मी ते सगळे कागदपत्र देतो, अलॉंग विथ माय ॲप्लिकेशन देतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं, सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये देतो. जेव्हा महाराष्ट्र सरकार ही भारतीय बौद्ध महासभेला देत असताना सातबाऱ्यावरती स्मारक समिती येतेच कशी हा माझा प्रश्न आहे. कायदा तुम्ही तरी मला समजावून द्या, नाहीतर मी तुम्हाला समजावून देतो. लेटर मिळाल्यानंतर मला ह्याच्यावरती हेअरिंग पाहिजे. हेअरिंगसाठी मी स्वतः हजर होणार आहे आणि हेअरिंग देणार आहे त्यांना. जेव्हा ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये येईल तेव्हा स्मारक समिती ॲबॉलिश होईल, निघून जाईल. स्मारक समितीवरती मी FIR दर्ज करणार आहे 4-5 दिवसामध्ये. द ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणून द पब्लिक ट्रस्ट मधला क्लॉज आहे. ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित ठेवलीच नाही, तिची देखभाल केली नाही, ती दुसऱ्याला हँडओव्हर करण्यात प्रयत्न झाला, त्या ब्रिज ऑफ ट्रस्टमध्ये ह्याच्यावरती FIR करणार आणि चॅरिटी कमिशनरमध्ये हे पुन्हा ह्याला ॲबॉलिश करण्याची मी मागणी करणार. एक मीटिंग संदर्भात ठरलं होतं जेव्हा हे आंदोलन झालं की जेव्हा फडणवीस साहेबांनी ते विधानसभेत म्हटलं होतं की लवकरच स्मारक समितीवर मीटिंग घेऊ आणि निर्णय घेऊ. त्या मीटिंग बद्दल काही बोलणं झालं की केव्हा ही मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात कोण कोण असणार आहे? पुन्हा एकदा सांगतो, स्मारक समिती काही मालक नाही, हा ट्रस्ट आहे. आंबेडकर जनतेची ही प्रॉपर्टी आहे. जोपर्यंत जनतेला तुम्ही घेत नाही, जनतेचा कन्सेंट घेत नाही, संमती ज्याला म्हणता येईल, तोपर्यंत इथल्या कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणार नाही. आता कालच्या निवडणुकीमध्ये लोक संविधान के साथ आ गए. इंडिया गठबंधनला त्यांनी सपोर्ट केला आंबेडकरवाद्यांनी. महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये संविधानवादी एकत्र आले. येणाऱ्या काळामध्ये
संविधानाबरोबर दीक्षाभूमीचा इश्यू येईल आणि दीक्षाभूमीच्या विरोधामध्ये आहे, त्याच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही इलेक्शन लढू. आंबेडकरजी 4-5 वर्षापूर्वी नागपूरला आले होते, दरम्यानच्या काळात पण आले होते आणि एका हरिवंशच्या पडेनंतर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस पण तुम्ही असं म्हटलं होतं की भारतीय महासभेच्या कायद्याची मालक आम्ही आहोत. मालक म्हणजे आम्ही या जमिनीचे आमच्या नावावर दिलेले आहे. त्यानंतरच्या आतापर्यंत हा काळ गेला म्हणजे 4-5 वर्षानंतरचा काळ गेला. त्याच्या आधीपासून जे होता त्या आधीपासून आंदोलन झालं की जाग येते का मग बौद्ध महासभेला की का करावं वेळ उशीर. मी हे म्हटलं होतं, ह्याच्यावरती मी आज देखील ठाम आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या ट्रस्टीची आमच्या संवाद साधला होता, विशेषतः भंते सुरेश ससाईंशी. त्यांनी सांगितलं, भीमरावजी हम अच्छे काम कर रहे हैं. मैं बोला अच्छे काम कर रहे हैं तो कंटिन्यू रह जाओ. परंतु आज अलीकडच्या काळामध्ये मला दिसून आलं, बाबा स्मारक समिती एकाचं पपेट झालेलं आहे, पोपट झालेलं आहे, चालवणारे दुसरे आहेत. दीक्षाभूमी ह्या दुसऱ्या बाजूला जात आहे, मनुवादी संघटनेच्या हातामध्ये जात आहे. त्यामुळे निर्णायक लढाई सुरुवात करावी लागेल. सुरुवात झालेली हा आमचा लढा हा शेवटपर्यंत चालेल हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. दीक्षाभूमीचे हे ट्रस्टी काही मोठे नाहीत की ह्यांना या समाजामध्ये काडीची किंमत नाही, परंतु वंश परंपरेने हे चालत आल्यामुळे हे आज ट्रस्टी झालेले आहेत. मी याच्यावरती 3-4 दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो. मी स्वतः नाही, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत ते गुन्हा दाखल करते. कागदपत्र दिल्याबरोबर ह्याच्यावरती तोडगा काढा, ह्याच्यावरती चर्चा करा, दोन्ही पार्टींना बोलवा. त्यांनी मला सांगितलं सबमिट करा, ह्याच्यावरती मी निर्णय घेतो. बोललं वाटल्यास तर मी पुन्हा एकदा येईन ह्याच्यावरती. काय जर तुमचं हेअरिंग होणार असेल तर मी हेअरिंगला स्वतः बसतो. गुन्हा मी हे दीक्षाभूमीचे जे ट्रस्टी आहेत, स्मारक समिती ज्याला म्हटली जाते, त्यांच्या सगळ्या ट्रस्टीवरती मी गुन्हा दाखल करणार. अशी एक भीती समाजामध्ये किंवा काही संघटनांमध्ये आहे की स्मारक समिती आणि जो वाद आहे बाकी दुसऱ्या संघटना आहे, ज्या दोघांच्या वादामध्ये जर का त्या समितीवर किंवा दीक्षाभूमीच्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थापनावर प्रशासक बसवला तर तुमची काय भूमिका आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. म्हणून तुम्हाला प्रशासक बसवण्याला माझा विरोध असेल. येस, गुड, येस. हे काय मंदिर नाही, पुन्हा सांगतो. 10 स्रोत आहे बाबासाहेबांचा, भगवान बुद्धाचा. म्हणून प्रशासकाला माझी विरोध असणार. जे बाबासाहेबांनी आखून दिलेलं आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ट्रस्टी म्हणून, त्याचे नियम, त्या नियमानुसार हा येथील दीक्षाभूमी चालायला पाहिजे. प्रशासक येतो केव्हा येतो, जेव्हा 2 ट्रस्टीमध्ये वाद असतो तेव्हा प्रशासक येतो. ही स्मारक समिती आहे, निर्माण करण्यासाठी उभी केलेली आहे. परंतु पॉलिटिकली 80च्या काळामध्ये पॉलिटिकली प्रेशर राहून हिला रजिस्टर करण्यात आलेली आहे. आंबेडकर साहेब, 15-20 दिवसात जर दीक्षाभूमीची जागा आधी जशी होती तशी जर झाली नाही तर आपला पुढचा संदेश काय राहील समाजाला?
प्रशासनाला वेळ दिलेला आहे बाबा 15 दिवसाचा, नाहीतर जे काय आंदोलन झालं त्याच्या 10 पटीने मोठं आंदोलन इथे उभं करू. सर जी मारहाण झालेली आहे आमच्या लोकांना, आणि 3 ज्या महिला होत्या ज्या की प्रेग्नंट होत्या, त्यांचे जीवर काढलं, त्यांना पण मारहाण केली. त्यांच्यावर DCP त्यांनीच म्हटलं होतं की तुम्ही तुमचं बुलडोजर आणा, JCB आणा आणि बुजवा. त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही JCB आणला. त्या वादावरून तो झाला होता पूर्ण मॅटर. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलं. त्यांनी आम्हाला मारलं आणि JCB आणि प्रशासनाशी बोलत असताना हा माझ्याकडे फीडअप नसल्यामुळे हा मुद्दा मला काही उचलता आला नाही. पुन्हा करतील ना सर? जर हा आला असता तर बोललो असतो. आता प्रेसवाले काय विचारत असतील तर तुम्ही ले पर्सन जरा थांबा. म्हटलंय साहेबांनी जे गुन्हे आहेत ते दाखल केले ते बाजू घेण्यात येईल. माझा असा प्रश्न आहे, जो तिथे आंदोलन झालं आणि आंबेडकर समाजाने जे आंदोलन तिथे केलं आणि एकूणच तिथे जे म्हणजे त्या परिसरामध्ये म्हणजे आगजनी झाली, म्हणजे आग पेटवण्यात आली, तर हे कितपत बरोबर आहे? कारण तिथून धम्माचा संदेश जातो. सेंटिंग जे होते साहेब कपडे, तर हे म्हणजे त्या जागेवर जर असं घडलं तर शांतीचा संदेश जायला हवा तिथून. सांकेतिक होते. तिथून तो कुठला संदेश गेला? संपूर्ण जगामध्ये गेला तो संदेश. हा तुमचा प्रश्न मला पोलीस कमिशनर देखील विचारला. तेव्हा बोललो हे आमचे नाही आहेत बाबा, हे आंबेडकरवादी नाही आहे. हे कृत्य करणारे कुठून तरी बाहेरून आले असतील आणि त्यांनी हे कृत्य केलं बाबा. त्यांना पोलीस कमिशनरना हे देखील मी सांगितलं बाबा, चैत्यभूमीची व्यवस्था मी बघतो. 6 डिसेंबरला आपल्याला देखील, आपण नागपूरला असाल, आपल्याला देखील माहिती आहे किती लाखोचा जनसमुदाय येतो. भीमा कोरेगाव जे पुण्यामध्ये आहे तिथे मागच्या वर्षी मला पोलिसांनी सांगितलं पुण्याच्या 20 लाख लोक 3 दिवसामध्ये येऊन गेली. बोले या सगळ्याची हिस्ट्री काढा. कुठला अनुसूचित प्रकार इथे घडलेला आहे का हे आम्हाला दाखवून द्या. एवढे लाख लोक येतात आणि नतमस्तक होतात आणि शांततेत निघून जातात. इतर समाजासाठी हा आदर्श आहे. इकडेच कसं घडलं तर इकडे काही लोक घुसले आणि त्यांनी हा प्रकार, आमचं शांतमय आंदोलन आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ते कॅमेरे लावावे, शोधावे आणि त्यांच्यावरती FIR करावा. बाहेरचे घुसले काय म्हणायचं? एक मिनिट नाही, ते त्यांचा प्रश्न नाही, ते इथं पब्लिकच्या समोर डिक्लेअर करायचं. मग तुमच्यासाठी नाही, पब्लिक आहे त्यांच्यासाठी. नाही, हे ज्यांच्यावरती गुन्हे झालेले आहेत, ते सांगून आला. FIR झालेले आहेत, काय पोलिसांचे ज्यांना फोन येत आहेत, बार काउन्सिलचे, आपले बार काउन्सिलचे जे काही यशवंत मेश्राम आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक ॲडव्होकेट्स आहेत, अशी ही टीम आपल्यासाठी काम करेल असं मी डिक्लेअर करतो, असं त्यांनी दिलं. बोला ना. असं काही झालं समजा, केसेस दाखल झाल्या तर आपल्यातली जे काही वकील मंडळी आहे, हो नाही, आता आम्ही गेलो CP ने म्हटलं ना मागे घेऊन. नाही, मुख्यमंत्र्यांनी पण प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांना तिथे भेटले, मी इकडच्या अधिकाऱ्यांना भेटतो. सांगितलं ना. आंबेडकर साहेब एक प्रश्न झाला. आता जाऊन दे ना, आता मला सकाळपासून बोलतोय मी सारखा कागद चहा वगैरे असेल.